गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरी बटर नान कटाई पाव ब्रेड वहिनी चला आणा ताजे पाव चला मागची उधारी द्या पैसे दे मागचं बाहेर या की ओ बोलवा की नवऱ्याला मागच्या आठवड्यात उधार घेताना मजा वाटली आलो की दम बिम हाय का नाही पैसे द्यायचे तर तुमचं पण राव अजून एकदा पाव नाही आंबाट झाड पाव होत आणि कसं पैसे द्यायचं 8 दिवस खाताना नाही लाज वाटली आंबाट झाड पाव झालं लगेच अहो तवा लागत होतं पण त्याच्यावर आताच आलाय तुम्ही मग माझं दाखवा बर पाव कसा आंबाट झालेला कुठे ठेवला आता काय कुठनं दाखवायचं आंबाट पाव खाल्लोय टाकून दिलं टाकून अरे चला कुठे टाकलं दाखवा माझं पैसे फेका मी हे तर फाशी गेला तुमच्या दारात आठवडा झालाय पाव नेल्यालं हे काय पाव आहे तोय काय तसं द्या दुनिया सगळी घेते आणि तुम्हालाच काय झालं माझं मागच्या भाऊ आठवड्यातनं माझं 80 रुपये राहिले ते 1.5 पावशेर खारी घेतली होती आणि बटर आणखीन हे असलं टोस्ट खाल्लं होतं कधीतरी आव देतो पैसे पण तुम्ही असलं कशाला आणताय मी गावात जायला पाटलाकडं आणि ह्या माणसाने उधार घेतलंय गाणवतोय मला म्हणेल दारूच्या नशेत माझ्याकडून उधार घेतोय मला देतो बाबा पैसे नका पाटलाकडे आबरूचा पंचनामा माझं पैसे द्या मग माझं देतो थांबा गरीबाचं पोट आहे राव माझं हातावलं पोट आता परत आल्यावर दिलं चालतंय का आता नाही हो परत या की खाताना असंच म्हटलं आव देतो परत आल्यावर देतो नका पाटलाकडे जा मी मग चावडीवर जाईल मग तुमच्या देतो आता एक द्या की पाकिट बरं हे जरा आणि बांधून ठेवा राव तुम्ही विसरून कसं जाता खाल्ल्याला देतो आणि आंबाट म्हणता खाऊन आता बघतो की कस काय येत बघतो आता किती झालं 112 रुपये झाले तुमच्याकडं 100 आणि 12 रुपये ते 12 तरी सोडा की वरच 100 देतो की 12 रुपयासाठी आम्ही दिवसभर हिंडतो या वारे वा आंबाट झाड पाव तर बरं असू द्या देतो बाबा नाही, देतो इकडे देतो माझं देतो पैसे. असू द्या देतो तुमच्या देखता मांडून ठेवा देतो त्यांचं काय ऐकते देतो नवऱ्याला बरं दिसतो तुमचा राव ह्यो. त्यांचं नको ऐकू नवऱ्याचं ऐकत जा इथं काय पाव खाते आंबाट पाव बरं तुला माझं पैसे द्यायच्या टायमिंगला आंबाट झालं पाव अहो तवाच चाललंय अरे बटर पाव तिकडे जागा चला खरे पाव बटर 35 रुपये पावशेर खरे आणा बटर दिल्याची घरी पाव दिले तर या जाऊ का उधर 100 आणि 12 रुपये राहिले पोराकडं पोर म्हणते आंबट होतं पाव पाव बटर खरे माझं तर काय स्पष्ट मत आहे पाटील परवाचा रामभाऊचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला पाहिजे हा झाला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकाला दोसराची पानं वाटा आणि गाड्या माणसाला पागुट फेट वापा हा म्हणजे यंदाचं कपडे घ्यायचं तुमचं वाचेल नाही नाही
अहो लय गरीब माणसं आहे ती. ही मुलं काय करतात हल्ली आई बापाला सांभाळत नाही. हा बरं सुभाषराव, तुम्ही म्हणताय तसंच रामभाऊ करणार. आणि मी तर म्हणतो पाटील नाही साजरा केला तर काय होतंय. आता माझा वाढदिवस चौकात झालाय का कधी? नाही, नवरा अजिबात बायको 4 भिंतीच्या आत करतोय वाढदिवस साजरा. सुभाषराव, माझा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करायचा माझा एक स्वार्थ आहे. स्वार्थ असा, त्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं, वृक्षारोपण केलं जातं, गोरगरिबांना आर्थिक सहाय्य केलं जातं. पण ज्याचा वाढदिवस आहे ती काय रक्तदान करत नाही, चौथा स्वार्थ दुसऱ्याला करायला लावतोय. चौथा स्वार्थ कुठं सांगितलं तुम्ही? काय जेडपीचं इलेक्शन. हो का, जो तळ राखणार तो चाकणारच हा, की. हे बरोबर. एवढं सामाजिक काम करायचं म्हणजे लोकांना प्रेझेंट व्हावं लागतं. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. माझं तर काय म्हणणं माहितीये का, असा वाढदिवस आपण करू की लोकांच्या स्मरणात राहिला पाहिजे. कारण जिल्हा परिषदेचं वातावरण आहे आता. खरे सुभाषराव, हे पण एकदम तुमचं रास्त आहे. चांगला ठसकेबाजा वाढदिवस खरं तर रामभाऊ चौघ. आयला बाळा दिसलं ना 2 दिवस सुभाषराव. सकाळी सकाळी गाडी घ्यायला यायचं कुठे? बुच बुच वाटायला लागले आपली तिघ रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन नवरा बायकोची भांडणं आणि पडलं असेल, झोपलं असेल. पाव बटर खारे टोस्ट मसाला पाव बटर. ए ओ शाणे, इकडे डायरेक्शन इकडे वळवा. रामभाऊ मसाला पाव बटर खारी टोस्ट. मला थांबा येणार. खारे बटर खरं मला लय काम आहेत राव. 10 वाजून गेले त्या. परत अजून भाजी काय मंडायला जायचंय मला ही ठेवून. पुन्हा सांगलंय उचलून घे. कोणाचं माझे पोटासाठी करायला लाजायचं काय दावा? कशाला म्हणाला धंद्याचा खेळ काढता राव तुम्ही? महत्वाच्या विषयावर चर्चा चालली. ओय खारीवाली. हा काय महत्वाचा विषय तुमचा? इथं बस बाळू, कशाला? ये इकडे बाळा. मी नाही बाबा बसणार. मला काय माहिती मला राव. नाही, मी आम्ही पाया- येतो तुमच्या मी पाया पडतो राव. मला धंदा करू दिला का? बस. कधीपासून चालू केलं या? मी 8 बसा पाटील. दिवस झालं बाबा माझ्या पोटासाठी मी करतोय या. मग आपलं- मला काय गुंतवून पाहणं. तुम्ही जमीनदार आहे ऐका या. की. पुढारी या गरीबाला ह्याच्यात नका पाडू राव. मी पाया पडतो. बाळासाहेब, आपल्या बी घरी पाव बटर देत जा की, आणि महिन्याला देत जाऊ ना आपण पैसे उधारीचं. पण बाळू बटर आणि खाली चहात बुडवून खाते ती, नाहीतर खाते दारूत बुडवून. रामभाऊ हे नका ले मी गावंडा लोकांच्यात आणून ए, इकडे आम्हा- ओ शाणे थांबा. महत्वाचं. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ही माल सारा जाऊन उचललाय कुठनं तू? अरे पोटासाठी रामभाऊ काय पण करावं लागतंय. कोण कोणाची चूल पेटवायला येत नाही. अरे बर, बर, नक्कीच. बर. आता कष्ट करावं लागतं. म्हणूनच तुम्ही चालू केलंय ना? मग वा, असू दे. काय का असं ना, पोटासाठी लाजायचं नाही. चांगलंय. रामभाऊ मला सुभाषराव या गावात धंदा करू वाटाणा राव. काय उदारच मागच्या राव काय बाप्पाच्या घरची पेंड हे बघ बाळू. रामभाऊ माणसात बसला की तुम्ही माणसात बसला की सांगताय मी काजून शिवाय खात नाही. आणि 5-5 किलो खाली घेते वहिनी. आणि रुपया दिला नाही माझा अजून. आला का बाळ्या? 2 दिवस धंदा चालू केला नाही, मला खारीचा तुकडा बी दिसला नाही. 8 दिवस शिकतोय. 8 दिवस इतर बायकोला जाऊन अहो, तुम्ही घरच्यांनी घेतला असं तुम्हाला काय माहिती? पहिले बायकोच्या पदराखाली लपतो. असं घरातनं सांगतो मी नाही म्हणून सांग. अरे बाळ्या, अण्णांनी खाल्लं असलं, मला ठेवलं नसल्यावर मला कुठनं मिळायचे खारी? 2 मिनिटं. धंद्याचा टाइम आहे बाळासाहेब. मला जाऊ द्या. ऐका बा. मला- ऐका, अजून परत फलटणला मार्केटला जायचंय. लिंब घ्यायच्या ती कढीपत्ता इकायला परत दुपारच्या बाळो, इकायचं. एक मिनिट. हा जो धंदा आहे ना, कोणता पण धंदा वाईट नसतो, पण धंद्यामध्ये सातत्याने चिकाटी पाहिजे. मी पहाटे उठतो आणि पहाटे सुरुवात करतो. ठीक आहे. आज आणि उद्या धंदा भरपूर करा. परवा मात्र कुठं जायचं नाही, घरी थांबायचं. का परवा काय आता हो, माहिती नाही. विसरला काय? सगळ्या दुनियाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब. काय रामभाऊचा वाढदिवस. वाढदिवस आहे रामभाऊचा. आणि मग त्याचा वाढदिवस आणि मी का धंदा बंद करू? तो पुढारी आम्ही कार्यकर्ते अशीच भिकारी होऊन मरतील की आमची चूल पेटवा येणार आहे. रामभाऊ जा. तुझा तू कर की वाढदिवस. जा, वाढदिवसच कॅन्सल सुभाषराव. नाही वाढदिवस अहो, जवळचा मित्र जर असा करत असेल तर काय त्याला वेळ नसेल त्याला तर हे जा धंदा कर, मोठा उभा जा. काय रामभाऊ लगेच लगा असं रुसत जाऊ नको लगा. माझा धंद्याचा दिवस आहे थंडा लगा. पाण्यावर बायका पोराचं पोट आहे, करते ना परत ती काम करते बायका पोराच्या पोटासाठी. मी काय बाळासाहेब सांगितलं रामभाऊंना की आपण सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करू.
अरे कशाला लका वाढदिवस साजरा करताय लका तुम्ही? अरे वाढदिवस साजरे करणं म्हणजे मरणाच्या जवळ चाललाय रामभाऊ तो. आपलं मरण हे स्मरण व्हावं, लोकांनी आपल्याला विसरू नये, सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा व्हावेत असं आमचं नियोजन चाललंय. आणि तू पाठ दाखवून पळतोय वर. मरावे परी किती रुपये वरावे? खरं कारण सांगा की काय झालं बाळासाहेब, आता जेडपीचं इलेक्शन आलंय. मग लोकांच्या नजरेत कसं कोण येणार? रामभाऊचा वाढदिवस आहे. आईला तिथं बर का सरपंचाची मेंबरची तयारी चालली बर का, काहीतरी म्हणत आणि होती. मग बघ बरं बाळू, विरोधक जर तयारी करत असेल तर तू आपण खरं का बघ. मागं राहायचं? आणि मग आणि आपल्याला तुला पटतं का मला सांग? आणि सामाजिक उपक्रम राबवायचे, जसं रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांना दोस्ताराचे पानं वाटप करायची. रक्तदान नको बाबा. मागच्या वेळेस मला खोपसला चक्कर आली, रक्त माझं नडीत जातो. रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि ते केलंच पाहिजे. माझं नासलेलं रक्त दारू केमिकल आहे त्याच्यात. पेऊ नको 2 दिवस. तुझं रक्त दारुड्याचं रक्त दारुड्याला देऊन टाकू. हे ह्यांच्या बोलण्याने मी मरले. काय नाही वर्गा ही आजपर्यंत माहिती ध्यानातच मग काय नव्हता. तर? हा जो तो ब्रँड ज्याला त्याला मॅच त्याला चांगला झाला पाहिजे. मी सोमवारी येतो वाढदिवसाला, मला आता इकडे जाऊन द्या. नियोजनाला जेव्हा जेव्हा लागल त्यावेळेस मी बोलवीन तुझा. आज सुभाषराव वहिनीने खारी घेतलेलं माझं पैसे द्या ना उधारी. महिन्यावर देऊन टाकू की काय असेल ती? प्रत्येक महिन्याला देऊन टाकणार. सोनाराच्या दुकानात गेलं असं म्हणता का प्रत्येक महिन्याला देऊन आणि वाळो अहो, मैत्री का आहे का नाही आपली? आमच्या घरच्यांनी जर हे तुझं खारी बटर टोस्ट घेतलं ना, पहिला मला आधी फोन कर. लगा तू 8 दिवस घरी खारी देऊन मला एक मिळलं नाही. अरे रामभाऊ तू घरातच असतो पण कानाला आणि का वहिनीला सांगतो बाहेर आहे म्हणून नाही रे सांगा. नाही रे बाळा, तसं नाही. तसं नाही. जा दादा कर. ए, पाव बटर खारे टोस्ट मसाला टोस्ट चला 35 रुपये अरे मावशे. बाळासाहेबाचा अभिमान 35 वाटतं रुपये बरं का? मावशे, मसाला बायका टोस्ट खारे. पोराच्या फक्त बाळू कडूनच खरेदी करा. का हो का सगळ्यांना बोलवले बाहेर? भाऊला काय निमित्त लागतं का काके? अरे पण मला आज काम आहे की मोकळी बसली होय. जा काम करा. आता आली तर सांगा. कुणीच बोलावण्याच्या लायकीचं नाही, बोलण्याच्या लायकीचं नाही. भाऊ मी आहे का नाही? मी आहे का नाही भाऊ? अरे काय बोलाव का नाही? कशाला बोलावले? हे मूड गेला सगळा. नाही सांग जा. भाऊ भाऊ मूड जाऊन देऊ बरं नका. सांगा, ऐका सांगा. चहा करते चांगला सांगा. चला या निमित्ताने तुमची मी जनरल नॉलेजची परीक्षा घेतो. मला सांगा बरं, परवा दिवशी काय आहे? परवा दिवशी मंगळवार. बरोबर आलं ना उत्तर? हाय राव. धन्य झालो असलं उत्तर ऐकून लेखीचं. बापाचं काय म्हणे परवा दिवशी काय? माझी स्मरणशक्ती लय स्ट्रॉंग आहे. बोकाड खसकवायची आणि बिर्याणी करायची आपल्या मंगळवारी. अरे आता भाऊचा पुतण्याच खरं खरं उत्तर सांगणार परवा दिवशी काय आहे ती. काय रे बाळा परवा? परवा वय परवा दिवशी नामुशया बुताचा खायसाचा हडळीचा वार आहे. त्या दिवशी अजिबात भाऊ घराच्या बाहेर पडायचं नाही बरं का. झपाटते ती बुत लागते ती माग. तुम्ही रानात जाऊ नका. मग काय तर बेकारी होती ती. दुर्दैव माझं, दुर्दैव माझं. दुर्दैव मंगळवार आहे, खाया पियाचा वार आहे, खायचा हाडळीचा वार आहे. अरे 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 बघितलं तुमचं जनरल नॉलेज. अरे रामभाऊ सारख्या महान प्रतिष्ठित माणसाचा वाढदिवस आहे त्या दिवशी. भाऊ ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. सगळं आम्हाला माहित होतं, सगळं आम्ही नियोजन करणार होतो, पण आमच्या सगळ्या नियोजनावर पाणी फेरलं तुम्ही. मी काय म्हणलो होतं? सरप्राईज. मग गुप्त शुभेच्छा तुम्हाला देणार होतो, सरप्राईज देणार होतो. अहो किती नियोजन होतं आमच्या जीवाला माहिती आहे. आणि तुम्ही तर काय हे सरप्राईज फोडलं. यांना तर काय कळतच नाही. काढा 5,000 रुपये काढा आत्ताच. परवा द्यायचे ते आत्ता काढा. का? सरप्राईज आहे. काढा काढा. काय सरप्राईज आहे? 5,000 रुपये घेऊन मी मस्त साडी आणणार होती. फोटो सेशन करायचं होतं आपलं. अरे मला वाटलं सलवार कुर्ता मला घेशील, स्वतःलाच पैसे मागतील वय. ए तसलं काय अवांतर खर्च होणार नाही त्या दिवशी घरात. मटण बिटन काय शिजणार नाही, साडी ब्युटी पार्लर काय होणार नाही. आणि हडळी भूताचं तू घराच्या बाहेर पडायचं, अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. शहाणपणा करतोय काय रे? हा कटाळा आलाय काय? नाही असंच म्हणलो मी. अहो भाऊ माझं किती प्लॅनिंग होतं माहितीये का? ह्या बारीला मी काय करणार होतो माहितीये का? कॅलेंडरवर देणार होतं. कॅलेंडरवर तिला लाक्षराचा दिन विशेष, इंटरनॅशनल पुढारी राममुना यांचा वाढदिवस, जाहीर सुट्टी सरकारी.
कॅलेंडर म्हणजे लोकांना सांगायची गरजच नाही पडणार तुमचा वाढदिवस आणि ह्यांचा. माझ्या समाधानासाठी झक्या मारू नका. मला कळलंय कोण किती गावात शान आहे आणि घरात कोण किती शान आहे. खाण्यापिण्याचा विषय जर निघत नसेल तर काय तुमच्या अकली मला कळत नाहीत का? आणि तुम्ही अरे माझे मित्रपरिवार किती चांगला. आमचे मार्गदर्शक पाटील म्हणतायत रामभाऊ सामाजिक उपक्रमाने वृक्ष लावून तुमचा वाढदिवस करू. सुभाषराव मला रक्तदान शिबिर राबवा. तो माझा उद्योगपती बाळू खारी बटर व्यावसायिक त्यांनी सांगितलं रामभाऊ आर्थिक मदत गोरगरिबांना करा. उपक्रमाने वाढदिवस साजरा करा. हे आणि तुमची दान त्या बाळ्याकडून 5-5 किलो खारी देते आणि मला एक बटर देईना. घरातच असतात कुठं जातात बटर का पाय फुटले होय त्याला. मग मला काय दिलं नाही. आता सगळीच खात्यात संपली असतेली. मला कवा दिलं. दिल तर अरे खाण्यापिण्याशिवाय काय नाद नाही तुम्हाला. आणि हडण बोतान खाण्यापिण्यान बोकडन मटण. भाऊ तुमच्या मित्रमंडळींचं तर अजिबात ऐकू नका. त्यातल्या त्या अध्यक्षाचं तर अजिबात ऐकू नका. का? हा रक्तदान करू. मागच्या मारेल तुम्हाला माहिती ना 2-4 वर्षापूर्वी तुमचा बर्थडे केलता. अक्षरशः गावागावातनं पोरं सायकली ताणून धरून आणली. कुणीच रक्तदान शिबिराला येत नाही माहितीये का? रक्तदान हे पवित्र दान आहे म्हणून पोरांना ताणून रक्तदान करायला लावलं. ह्याला म्हणायचं रामबाचा होल्ट. नाही तर तुम्ही खाऊ बोकाड खेचकू. अरे 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 कळ तुझी बुद्धी. गाना भांडवल संपलं ना असले उपद्रव सुचतात माणसाला. सेलिब्रेशन कधी सुचणार नाही. अरे आर्थिक अडचण आली मटणावला गडी बटरावा आणला आणि स्वतःची फुगेरी मारीत फिरता. काय तुमची जिंदगी. सीमा अरे 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 रामभाऊला एखाद्याने नावं ठेवस तर तू बटरान चहावर माणसाने. अरे त्यांची लायकी मटण खाण्याची नाही त्यांना चहा बटराने खुश करते काय. हे बघा अण्णांचं तुमचं एवढं खटकत असेल ना अण्णांना घरी पाठवते मी. अण्णांचं माझं खटकायची काय कारण. चल घरात जेवाय वाढ. ऐका तरी थांबा तरी ऐकत तरी जा की जरा. लगेच सारखं जेवायला आता चाललंय ना जेवायसारखं असतं तुमच्या. अरे काय काय राक्षसावणी माणसं 10-10 वेळा जेवतात. मी एकदा जेवाय मागितलं तर म्हणते बसा की. बरं सांग. ऐका तुमचं कसं झालंय माहितीये का नाचणारा मोर आणि मोकळ्यात जोर काय कामाचा नसतो नुसतं खोटा रुपयासारखं टाण टाण वाजतंय. नाचणारा मोर बरा पण जॅक्या मारणारा चोर काय कामाचा नाही. चल जेवाय चल. गाना बरे तास झालेला का आम्हाला फिरवतोय. हा इकडं नेतोय तिकडं नेतोय. अरे आता तरी सांग की कशासाठी बोलावलंय. आमिर त्याच्या डोक्यात काय ते नियोजन चाललंय. थांबवायचं काय पहिला छोट्या इकडून जर एंट्री जर ठेवली अशी तर एवढ्या पेस मध्ये किती लोक बसतील. साधारणतः 1 लाखभर लोक बसतील का एवढ्या पेस मध्ये. करायचंय काय ते तरी कळून दे की आम्हाला. अरे करायचंय काय. अरे बर्थडे आहे भाऊचा जल्लोष साऱ्या गावचा. तुम्हाला माहित नाही परवा दिवशी बर्थडे आहे भाऊचा. आणि भाऊला टानवला का आल्यापासून म्हणताय का गाणं करायचंय काय लका. आमिरला का तुला पण माहित नाही का. लका 365 दिवसात हे दिवस येतोय. जल्लोष झाला पाहिजे. आणि जल्लोष असं झाला पाहिजे ना भूतो ना भविष्यती. काय बरं का ना 10 दिवस बर्थडे चालला पाहिजे. प्रत्येक दिवशी एक कार्यक्रम. प्रत्येक दिवशी एक कार्यक्रम होणार. माझं आताचं नियोजन काय आहे हे तुम्हाला कशासाठी आणलंय माहिती का. कशासाठी. सगळे नदी स्वच्छ करून घ्या. काय कर उद्या 2-3 पॉकलँड लावून टाक. हे सगळे यारपाट काढ. 10-5 बाया घे. सगळे कागद पिगद सगळे गोळा करा. नदीव काय. अरे लय मोठं नियोजन आहे. माझ्या डोक्यात आलंय माहितीये का छोट्या फ्रान्सवरनं क्रूज आणायची. क्रूज ती बोट नसते समुद्रातली ती क्रूज आणायची. हे तर मध्यभागी लावायची. मध्ये लावायची. आणि त्याचं काय खालच्या भागात नाच गाणं सगळा होणार. खाली सगळी नाचणार. दुसऱ्या मजल्यावर जेवण आणि तिसऱ्या मजल्यावर बर्थडेचा केक कटिंग होणार. बोट एवढी मोठी येईल का गावात. येईन म्हणजे काय त्याला मला हेलिकॉप्टर न्यान लागेल तेवढा पैसा खर्च करू. खायला का तुझं लय बारीक विचार आहे. भाऊंचा बर्थडे तुला का नदी म्हणतोय. अरे मी तर म्हणलं असतं समुद्राव करू समुद्राव. भाऊचा बर्थडे आहे का आणि तू असं नका नदी म्हणतोय बर्थडे करायला. असू दे मला बी मी काय महासागरावर सुद्धा बर्थडे जाऊन केला असता. पण आपलं गाव म्हणजे सोनं देणार ठेवू. आपल्या गावात काय विशेष आहे ना हे समोरच्याला कळलं पाहिजे म्हणून आपल्याच गावातल्या नदी करायचा. अरे माणसं न्यायची इथनं हेलिकॉप्टर मधनं बर्थडेला. बावला ते काय माणसं हितण्याची माणसं किती येतेली माणसं 10-20-50 लाखो लोकांचं नियोजन आहे माझं. आणि बाहेरच्या लोकांना हित येऊन रामभाऊचं गाव मला दाखवायचं की रामभाऊनी बघा कसा ठेवलाय परिसर म्हणून मला हित लोक आणायच्यात. आमिर त्याच्या त्याचं डोक्यात आहे ना डोक्यात नियोजन आहे. आणि तू चरा करू नको. मला तर वाटतंय काय बक्का तुझं नियोजन आहे का. अरे संजू मेंबरचा बर्थडे आठवतोय का तुला कसलं नियोजन होतं त्याचं.
भंगार नियोजन होतं. सेलिब्रिटी आणायच्या का नृत्यांगना, त्याशिवाय गर्दी होणार नाही आणि भाऊचा बर्थडे तसा साजराच होणार नाही. 1 नंबर बर्थडे होणार बघ. बरं का ना ते म्हणते बरोबर आहे. त्या पार्टी नियोजन लय जोरात केलं त्याला का मग अरे त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू की अजून आपण. गाना अरे लका नटनटी बोलावली होती. तुला काय वाटतंय त्यांच्या बर्थडेला कोणी येईल वय? अरे ती नटनटी आलती म्हणून तर एवढी गर्दी झाली बर्थडेला. भाऊच्या बर्थडेला बी अशाची सेलिब्रिटी बोलू का ना. हे असा तो पण राडाच झाला पाहिजे का. त्या संजय मामरच्या तोंडाकडे कोण बघत होता? त्या बायाकडे किती बघत होते? सेलिब्रिटी बायाकडे असं काय तर निवड काय नियोजन कर ना. उज्या तो आज मात्र लाख मोलाचं बोलला बरं का. बरोबर आहे का नाही. माझ्या बी डोक्यात तीच आयडिया आली. काय करतो माहितीये का, नेमकं भाऊ आता झेडपेला उभा राहणार आहे इथं. सेलिब्रिटी आणतो आणि भाऊच्या नावाचा सेल करतो गावागावात. भाऊने सेलिब्रिटी आणल्या पण ह्या सेलिब्रिटी मिळतील कुठं? होय अरे छोट्याचं कसलं कॉन्टॅक्ट आहे? छोट्या तू रिस्टार्ट बघ र बघ. रजिस्टर हो पुरी काय बोलतो? काय पुरी आणतोय वय. गाव नाही शेजारची तालुका येईल तिथं. मी काय म्हणतोय त्या रजिस्टरला पैसे किती लागतील? किरकोळ वाट खर्ची. काय बोलतोय म्हणजे थोडक्यातच आहे सगळं. भाऊचं नाव सांगितलं तर अजून लवकर. बर पोरांनो तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही बॅनर बाजी फटाकड मी आहे की सगळं. तुम्ही लागल्या खिशातलं पैसे घाला. काय होतील ना ते सगळ्यांनी मला एकदम सांगा. मी एकदम सगळ्याचं देऊन टाक. आणि ती रिस्टाचं थोडंफार द्यावं लागतं थोडंसं लय नाही. अरे मी आहे ना. ओके ओके काय हो दे मी आहे. त्यांचं फक्त मला निघाय आल्याच्या नंतर निघाय टाइम त्यांचा आकडा सांग. लगेच फोन पे करतो त्यांना. मी काय करतो आपल्या गावची हद्द चालू होईल तिथनं फटाकडा सुरुवात माळ घेतो डायरेक्ट तुमच्या दारापर्यंत माळ हातारतो. माळ हात तर फटाकड वाजव आणि काय करा मोटरसायकल 4 चाकी भोंग बांधा भोंग आणि गावातनं सगळे गाड्या फिरवा. भाऊचा बर्थडे मध्ये कळू द्या जगाला सगळ्याला. हे आपलं नियोजन आहे. भाऊला कळून देऊ नका. सरप्राईज द्यायचा लक्षात घ्या. गुप्त ठेवायचे. हे सगळं नियोजन गुप्त ठेवायचं आणि ऐन वेळेस उलगडा करायचा. आणि ऐन वेळेस उलगडा केल्यावर ना भाऊ काय देणार माहितीये का? शाबास. आणि सगळं सांगायचं तुम्ही हळूच. सगळं नियोजन कोणाचं आहे? आता कसं बोलला सरपंच. माणसं नदीला शेवट झाल्यावर येतात. तुम्ही सारखंच काय घडलं गावात की चला नदीला बसू चला नदीला बसू. दहाव्याला ठीक आहे सावडा ठीक आहे हा काय झालं की आपलं चला नदीला बस. संजू शेठ नदीला तरी बरं आहे. त्या दिवशी चेअरमन चला उसात चेअरमन चला उसात. आपण सरपंच इथं सांगा की काय आहे ती उसात कुठं नाही म्हणजे महत्वाचं काम आहे. हा त्यांचंही बरोबर आहे. उसाला कान नसतात भिंतीला कान असतात. बरोबर ना. तुम्हाला दोघाला ना तीच कळत नाही. हा गावात जर थांबलं ना विरोधक कानाला लागतात. विरोधकाची माणसं बी आपल्या कानाला लागतात आणि काहीतरी घोळ करून ठेवतात. आपल्या तिघांच्यात एकोपा राहावा आणि एकमूठ राहावी म्हणून आपण इथं आलोय. आणि त्यासाठी हे कान आहेत ना कान तुमचे असे कुणाचं ऐकून असं फुगणारे नसावेत. तोंडाचं ऐकताना आमच्या तुटून पडताय का नाही नाही अजून दुखताय का? झालंच संजू शेठ राव चुकी झाली. काय होतं माहितीये का संजू शेठ मला त्या बहानात कळत नाही. सरपंचाने काहीतरी सांगायचं मग ते बहान राहत नाही. आता समजा इथं जरी काय झालं ना तरी मी दगडा उचला पटका म्हणजे सांगतोय त्यातला भाग. होय हा म्हणजे तुम्ही मला पार्टनर म्हणजे एवढ्यासाठी इथं बोलून घेतलं तसं नाही. तसं सांगा मग मी कार्यक्रम हळूच लावतो की तुमचा. ऐका तुम्ही गावाचं ऐकू नका कोणाचं. ऐका फक्त माझं. सरपंचाने मी गावचा तुम्ही थेट आहे पण थेट आहे बरोबर. तुम्हाला माझं ऐकावं लागेल. नाही तुमचंच ऐकतो बोल. त्याच्यामुळं इथून पुढं काम करताना किंवा एको आपल्यात असताना कोणाचं ऐकायचं नाही. काय बाबा काय एकांता तिकडे बसलाय? आलोय. काय इलेक्शन लावायचं तयारी ते काय? अरे तिथं होणारच आहे की काय काळजी करतोय. महत्वाचं सांग खबर काय आणली? मग तीच सांगा. बोल तू बोल. अहो भाऊचा वाढदिवस आलाय. हा काय राव काय हा काय जी सांगतोय ते ऐका तर फक्त. बर बोल. अहो गाणा मगाशी सांगत होता त्या नदी वय का नाही ती काय म्हणते ते तसली बोट का काय ते ह्याची समुद्रातली हा ती आणणार आहे. अरे पप्प्या बोट आता मला ते सांगत होता क्रूज आणायला आपल्या नदीची पातळी बघितली तर 50 फूट. इकडून मासवाल्याने छामाटी टाकली तर पाड्याला कडला धडाकतोय. बरोबर तुला का पप्प्या सांगतोय क्रूज आणायचंय. अरे अर्धा किलोमीटर वरची क्रूज असते बाळा ती. अहो ते रामभाऊ आहेत बाबा मेंबर चेअरमन माहितीये तुम्हाला का? अहो ती जर समुद्रातनं पाईपलाईन आणत असत्याल तर मग क्रूज कसली आणायची काय? पप्प्या समुद्रातनं पाईपलाईन आणणारा आल्या का ग्रामपंचायतचं कनेक्शन घेतलं तर 8 दिवस उकारलेलं तसंच राहिलं होतं. पाईप का आणायचे होत ना. आल्या का त्या माणसाची सांगतोय काय क्रूज वा
आणू दे. गाणाने मला आणि उज्याला सांगितले फ्लेक्सचं बघा. फ्लेक्स? हा लय पैसा गाणाने दिला आताच. हा लय मोठा साजरा करायचा आहे. कुठं फ्लेक्स लावणार आहेत ती? आता सगळ्या गावात पैसे इतकं दिले म्हणजे सगळ्या गावातच की परवानगी काढली का परवानगी? नक्की माझी कुठली तरी पतसंस्था 5 एकरावर निघली. आणि विषय म्हणजे अहो, तुमचा विषय निघला होता. संजू मेमोनी केवढा मोठा वाढदिवस केला उज्या म्हणला की सरपंच थांबा. कशा बाया नाचल्या अख्ख ग्राउंड हालत होत कड्याच्या भितड हालायची. अहो महादू बिबेच्यातली तर भांडा आहे आमच्या घरी. भांडी पडली म्हणून 2-4 एकर ह्यांनी कर्ज काढलं पण बाया ते बरोबर आहे ना. तेवढ्या बी धमक लागती. वावराव कर्ज काढून बाया नाचवणं बी सोपं काम नाही. परत आल्या का त्या बाया गावात? आणि आपलं कसं असतं एकदा नाचवायच्या परत नाचवायच्या नाही. अहो मेंबर ते तुमचं रेकॉर्ड मोडायसाठी गाणाने ना लय मोठा खर्च केला. बर 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 असं आहे का? हा काय करणार पप्या? अहो गावात फ्लेक्स लावणार इथं आपण शिवपासून माळ डायरेक्ट फटाकड्याच्या घरापर्यंत आहे. बर फटाकडे वाजवू दे प्रदूषण होईल त्याचा बी बंदोबस्त करू. पण सरपंच फ्लेक्स तिच्याकडला फ्लेक्स लावणार आहे परवानगीला अर्ज आलाय तुमचा? अजिबात नाही. मी देणार बी नाही परवानगी. सही करायचीच नाही. लावलं तरी सांगायचं तुमच्या जबाबदारी. लावलं तरी सांगायचं रस्त्याच्या बाजूला तुम्हाला आतमध्ये लावावं लागेल. रस्ता लहान आहे वाहत्यात नाही वाहनं वाहत्यात. माझा जेसीबी जाताना नांगी अशी लागली आणि पडला तर उद्या ती म्हणणार बळच भांडणं काढली त्या सगळ्याला सवयच आहे आणि तसलं म्हणजे माझ्या आणखीन ब्लेम लावणार. गरज नाही संजू शेठ. अतिक्रमणात आलं ना की ती पडणारच आहे 100%. पप्या तू मी संध्याकाळी तुला सांगतो कसं करायचं. त्यांच्यात नाही सांग माझी गाडी घे. लक्षात ठेवा विरोधकांची ताकद वाढत चालली या. ताकद किती वाढली आणि काय केलं तर माणसं पैसे दिल्याशिवाय मत देत नाहीत ही मानणं खरं आहे ना. जाऊ द्या ती सांगते तर विरोधकाची ताकद. तुम्ही संजू शेठला 4 वर्ष झालं शब्द देताय ती किती पाळला तुम्ही? ते जाऊ द्या. कुठलं बी काम हे समाजसेवा करूनच होत असतं. असा गाजा वाजा करून समाजसेवा केली तरी माणसं तेवढ्या पुरतीच विचार करले आणि परत काय म्हणतात इलेक्शन आले का नाही दामो नाही का म्हणतात. त्यासाठी हो लय घालतात आतून अजून ती शिव्याच घालतात. दाम तर होईल काम नाही तर तुम्ही मग सापडा सापच. काही नाही. इलेक्शन आलं कर्ज काढायचं पैसे खिशात ठेवायचं मत मागाय जायचं हे धोरण ठेवायचं. मी बघतो तुम्ही फक्त परवानगी देऊ नका दोघांनी इथं बसून. नाही परवानगी असते. चला चला. बाळासाहेब दुपारची काय विश्रांती घेता का नाही? सकाळचं लवकर उठता. लय डोक्याला काय करावं काय नाही असं माझं लय. सुभाषराव माझ्या जागेवर दुसऱ्या असल्याला आत्महत्या करायला इतकं टेन्शन आहे मला. आता कसं टेन्शन आहे तुम्हाला? आता अहो कशाचं काय आता मला सांगा रामभाऊच्या वाढदिवसाला जायचंय मला. खाडं करायचं 500 रुपयाचं आणि गावात सगळीकडे बॉम्बाबॉम्ब चालली ह्याचा वाढदिवसाची. मग तुम्ही सकाळची लवकर बटर विका ना आणि दुपारी या ना तुम्ही वाढदिवसाचे तिथं. नको माझा मित्र आहे म्हटल्यावर मला तिथं पाठपासून जावं लागेल. माझ्यावर लय प्रेम करतं बरं का ती. आईला हे कशाला वाढदिवसाचं काढलं ह्याने काय कोणाच तुम्हाला होय. पण गिफ्ट काय द्यायचं आपण? कशाला गिफ्ट? रामभाऊला मी खारीन बटर घेतलेली 4-4 किलोचं असं पॅकिंग बनवलं ते माझ्या बायकोनी तीच देणार बाबा मी. मग मी फुलपात्र चहा आणू का त्यांना तिथं? राव सुभाषराव चेष्टा करता. तुम्ही तरी काय चेष्टा करता? बटर खारी देते त्यांच्यात खारी शिवाय बटर शिवाय काहीच खात नाही ती. ते 5-5 किलो घेते ती रोज. 5 किलो खात असतील का? अन्नाला घालत असते. अण्णा मरणाचं खात त्यामुळे काय करत असाल सकाळचं बटराने अन्नाचा कोटा पूर्ण करत असाल आणि मग जेवाय बसल्यावर म्हणत असाल अन्ना घ्या की तुम्ही कसं अन्न खाल्लं? अहो लय रामभाऊ दिसतोय तसं नाही. पण मला एक रामभाऊंची गोष्ट आवडली. खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करायचा. रक्तदान शिबिर घेतलंय त्यांनी. ह्या लाईनची लाईन लागतील का नाही रक्तदान शिबिराला? काय राव सुभाषराव काय लाईन लागायचं संबंध या? मला सांगा ह्यांनी कोणाच्या वाढदिवसाला रक्तदान केलंय का? रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असला की रामभाऊ चुलता पुतणे दोघं उसात लपून बसते ती काही कारण सांगते ती. ह्यांच्या रक्तदान शिबिरात तुम्ही करता का?
तुम्ही करताल का रक्तदान? मी केलंय ना मागच्या कोणे केलं? मागच्या आठवड्यात केलंय रक्तदान सासरवाडीत. कशाचं? सासरवाडीत जाऊन केलं मी. नाचारे सासरवाडीत फोडा करणार. अहो तिथल्या मंडळाने आयोजित केलं तर रक्तदान शिबिर, मग तिथं केलं ना, कुठं केलं तर एकच झालं ना. नाही हे तर करा की डबल वय तसं असतं कुठं. बरं तुम्ही म्हणताय रामभाऊ नसतात, पळून जातात, उसत लागतात. उद्घाटन कोणाच्या हस्ते होतं बरं गावात? अहो रामभाऊ रिबीन कापून जातो. रक्तदानाचा दिसला का फोटो एखादा त्याचा? मला माहिती, मला चक्कर आली माग ह्याची रक्तदानाचा कार्यक्रमाला वरडून लोकांच्या पुढे. नाही म्हणता लोक येणार. या अन्नालाच उलटा पाडतेली असं मुंडक्यावर बसलेली त्याचं वाढतेले बिरतेले रक्त त्या अन्नाला मी सावध करतो. काय अन्नाचं काय सगळं रक्त काढतेला वेतावा? काय ज्ञान गेलेली ही चुलता पुतणी काय. पण तुम्ही कसं काय बर रक्तदान शिबिराचा विषय बाजूला राहू द्या. वृक्ष लागवडीचा उपक्रम सगळ्यात मोठा कोणी आयोजित केलता? रामभाऊनी केलता. गेली 5 वर्ष झाडं कोण लावतंय? रामभाऊच लावतात ना दर वाढदिवसाला. अरे मला वाटलं होतं तो मला थोडा मेंदू असेल, अजिबात मेंदू तुम्ही घाण ठेवला का? 5 वर्ष झाडं लावतात. किती जागले ती? किती जागल्या झाडं सांगा ना. तेच खड्डा, पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात वाढदिवस, त्याच खड्ड्यात 5 वर्षात दाखवा की झाडं मला. तुमची शेरड बांधून ठेवा की तुमची शेरड जाऊन खात्यात तिथं. आमची नाही त्याची शेरड खात्यात रामभाऊची. बरं हो का, त्यांचा हेतू महत्वाचा आहे का नाही, भावना महत्वाच्या आहेत. प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जागवा, झाडावर प्रेम करा. व्यवस्थित रे पप्या, व्यवस्थित धर. हात लाव केला का पप्पू? नुसतं धरलंय काय? हात लाव केव्हाच. इकडे तो घेतो चांगला दिसेल बघ. आता शेवटचा बॅनर आहे बरं का यो. नीटा फांदी ती मध्ये. फांदे पप्या वर चढ तू कर खा भाऊ. जा चढ. हा वर चढव आणि मोड माझा पाय. अरे थोडी साईड दिली पाहिजे गे. थोडा व्हायचं. थोडी साईड. बस का? दूर आहे का? इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रामोनाना मित्र मंडळ कांबळेश्वर. कसं काय? एक नंबर बॅनर लागला. आला गाणा आला बाबा. गाणा नियोजन. माझा फोटो कुठे? अरे बघ की बाबा. हिता अरे बघ की का शो मग मी कोण आहे रे? कोण आहे मी? तू भाऊचा गडे. भाऊचा गडी? मग काय म्हणजे हाताला भाव नाही ते मत एवढाच गडे. तो गडी याकडा. भविष्याचा मी कोण आहे? भविष्याचा सरपंच आहे तो आमचा. सरपंच आहे ना. मग हे तर कार्यकर्त्यांच्या लाईन मध्ये माझा फोटो लावला वैर. हेच तर तुला कळत नाही. माणसांमध्ये काय संदेश गेला पाहिजे? काय संदेश? सर्वसामान्य लोकांच्यातला सरपंच आहे. होय का? बर सर्वसामान्य असू दे. तू कशाला पहिल्या नंबर लावला? तुझं काय टोळ पुरलं होतं वय? पैसे कोणी दिलं तुम्हाला पैसे? तू दिलत. मग ह्या आमऱ्याचा का पहिल्या ताटिकला फोटो लावलाय असा बिसा करून? तू सरपंच का उभा राहणार आहे का? अरे का ना तू बघितलं का? निरीक्षण कर की. हो आपण तिघांना एका घरातले म्हणून हात जोडून फुटू. ह्यांचा आहे का? ह्याचा डोळा वाटरलेला फुटो. हे बघ गंभीर. आपण तिघांनी एक हात जोडून आहे का ना. आणि तुझ्यावर मी 2 दिवसांनी मोठा आहे का ना. म्हणून तू पहिल्या नंबर येणार का? मग 2 नंबरला. बरं ठीक आहे लावला ती लावला. असा भीक मागितल्या का फुट लावतात का? अरे हसरा चेहरा नाम बी माझं लावलेला असा रुबाबदार फोटो पाहिजे होता. हे भीक मागतोय असं कुणाला ते हात जोडून. अरे का ना देणार घेणार लागा तुझं काय रे वटवत लावले? पैसे ठेवून टाकते. हो काही 50वा बॅनर आहे. बॅनरचे पैसे कोण द्यायचं? रुपया तुमचा देतो. आणि तुमची थोबाड हाणू का? तू झोपेतनं उठला होता काय? अरे ते एक मेसेज आहे तुला सांगतो. भाऊच्या जर वाढदिवसाला कोण नाही आलं तर माझ्या इतका वाईट कोण नाही म्हणून असा फोटो दिलाय. हायला म्हणजे तुमचं सगळ्याचं तगडं नियोजन आहे का? मी डोक्यावर पडलेलं करायला लागलो काय रे? मग तुमचं किती विचार मान इथं आणि मी का तुम्हाला खोडून काढतोय. सॉरी बरं का मित्रांनो, मला ही तुमची दूरदृष्टी कळलीच नाही अजिबात. बरं का नाही की ते राहिलं पैसे आम्ही सगळं तेवढं लय खर्च झाला बाहेर खर्च झाला. अरे पैसा काय करताय? पैसे काय मरताय? तुमचा बड्डे झाला ना काना सगळ्याचा फोन पे सोडून टाकतो मी. येडाय काय सगळी तोंड बॉम्ब आली तिथं. द्या मिळत पैसे बाबा. अरे आणि मी तुम्हाला मग न देऊ दिल्याला 2 दिवसापूर्वी पैसे ते. अरे एवढेच पैसे पडतात. अरे ती भेळ खायला तरी पुरलं का पैसे? हा इतकी बेळ खाली तुम्ही? अरे बेळ खाऊन माझा खेळ करू नका कानो. आधी बड्डे व्यवस्थित होऊ द्या. आमिरची पार्टी होती. आमिर जेव्हा नेलता आम्हाला. 30 पोरं कामाला लागलेत. प्रत्येक चौकात बॅनर लावलेत. हा अरे काय चेष्टा बिष्टा आहे काय? भाऊचा बर्थडे हा आणि गणाला का आपला सरपंच आहे. मी तर सगळ्यांना सांगितलंय अहो गणाकडे पैशाची कमी आहे वेळ. तू जर हात असा आकडायला लागल्यावर कसं काय व्हायचं रे? अरे नाही माझा हात लय मोठा आहे. मी कवाच आकार देणार नाही. शोच हात आहे ना खिशात घाल आणि आम्हाला पहिल्यांदा पैसे देऊन दे. आता काय झालंय माहितीये का? भाऊच्या परस्परी सगळा खर्च चाललाय. अजून भाऊला ह्यातलं काहीच माहित नाही. पैसे देतो की कळून द्यायचं की कार्यक्रम हे सगळं झालं मी भाऊच्या कानावर घालतो. आता कसं आहे जेवढं माझ्या खात्यात होत तेवढं मी तुम्हाला दिलं. आता
भाऊकडून घ्यावं लागतील मला, समजून घ्या थोडं. नाही नाही ऐकी का ना, घे पैसे, तू 22 सरपंच आहे का? नाही नाही, हे बॅनर जर भाऊनं बघितलं तर भाऊ काय खुश होणार आणि भाऊ काय म्हणणार, नियोजन कोणाचं आहे? गणाचं. कमी नाही पडलं पाहिजे. कुठंच कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पण थोडस वाच काय माहिती का, आता सेलिब्रिटी यायच्या होत्या, फोटो माझा वाच चांगला लावाय पाहिजे होता. पुढच्या वर्षी लाव, पुढच्या. आता एवढ्या वर्षी मी काय म्हणतो का हा, पुढच्या वर्षी मी काय म्हणतोय, अजून 5 बॅनर टाकू का? फक्त तुझ्या एकट्याचं. किती झाले आता? आताच 50 झाले ते अजून कुठं 50 फुटी बॅनर टाकायचं का? बरं ऐका ऐका, बरोबर म्हणतो आमिर, तुझा एकट्याचा मोठा लाव. 50 फुटी पैसे दे तोपर्यंत. नको जात, अरे 30,000 रुपये जातील फक्त. 30,000. नको नको, बाद झालं झालं, एवढं भरपूर झालं बस. खर्च भरपूर करा, पण भाऊपेक्षा माझा बॅनर मोठा नको. बड्डे झाल्यावर बघू आपण काय येते. हा जाऊ. काय म्हणतोय, अर्धी ना 4-5,000 रुपये ती काय अजून खूप पाहिजे. आमचं मग तुझ्या खाली लागतील. अरे लका सारखं सारखं तुम्ही पैसे नका मागू नका. पैसे दिला का ना, तू लय विचार करत असतो प्रत्येक तसं वेळेस. ना आमिर, आता ह्यो एवढंच 5,000 रुपये भाऊनी सकाळी दिल्यात, त्याला डबा गव्हाचं ठिक आणि घरातला किराणा भरायला, आणि आता ही बीज दिलं तर मग थोडंफार दे म्हणजे एवढंच होतंय. भागवा भागवा कस तरी. अरे का नाही एवढ्यातला का 5 बाय 6चा तरी बॅनर येते. बरं आण मग, आण नसेल येतं आण मग, माझं मी बघतो. गाड्याचं पैसे बागू दिला का? अरे देतो नका तुम्ही नका इतका आबरू घालू नका. तुम्हाला रुपया देतो, एक्स्ट्रा उलट 10-5,000 रुपये देतो. फटाकडावाल्याच कसं काय करायचं? अरे सगळ्याचा आपण रुपया देऊ, फक्त एवढं नियोजन होती आणि भाऊला फक्त आनंदित होती. भाऊ एकदा का आनंदित झाला ना, बदा नुसती पैशाची बारीसच आपल्याकडे. बर्थडे आहे भावाचा. बर्थडे आहे भाऊ. तयारी लागा पोरांनो. मला कधी भाऊ माझ्या पाठून असं कौतुकाचा हात फिरवतात ना, ह्याची मी आतुरताने वाट बघतो. गाणं एकदम कडक तयारी झाली. बर का ससराव, माझा अजिबात मूड नाही बर का कसलाच. का? माझा एवढा सोन्यासारखा मित्र आणि गावात गाजा वाजा नाही, काय नाही. मी त्यामुळं बायकोला म्हटलं मी नाराज आहे. बायको म्हटली नाराज कशाला होताय? मग मी काय घरी प्लॅन केलाय माहितीये का? पाटील, हा ऐकतोय. सुभाषराव, रामभाऊ, मी, छोट्या, आणखीन गणेशजी मित्र, सगळ्यांना इडली सांबर माझ्या बायकोने बनवले तुझ्या वाढदिवसानिमित्त. मी पार्टी देणार आहे इडलीची. याला म्हणायचं सुभाषराव मित्र प्रेम. मित्र प्रेम. तुम्हाला सरप्राईज दाखवतो बाळो. गाजा वाजा रामभाऊचा वाढदिवस आणि होत नाही असं होईल का? या 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 या, उघडा डोळे बघा नीट. बघ की. ए सोन्या नाराज होऊ नको, इकडे बघ की. काय हे कोणाचं काय आहे? इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रामू नाना मित्रमंडळ कांबळेश्वर. याला म्हणा रामभाऊचा ठसकेबाज वाढदिवस. बर का अध्यक्ष, हाच बोर्ड रामभाऊचा हाँगकाँगला आमच्या मेहुणीनं लावलाय चौकामध्ये. हे कोणी उद्या केलाय राबा? मला काय सांगितलं नाही लागा. तू काय काय झालंय? सुभाषराव, आपल्या परस्पर गपचूप कार्यक्रम चाललाय. त्या उजेचं काय डोळा आलेत का काय? तसं का करताय ती? ते जाऊ द्या सुभाषराव. त्याला वाळू तस्करीमध्ये नदीत पोलिसांनी चापडला होता ना, तवा मान वाकडं झालते, तवा खेचलेला फोटो आहे. पण राबा आज तुझा वाढदिवस आहे म्हणून मी शांत आहे. पण चापटाव का नाही तुला धरून सांग ना. का एवढा मोठा दिखाना घातला आणि बाळ्याला ना सुभाषरावला सांगितलं नाही तो. अरे सुभाषराव बाळू पाटील ऐकावं ते नवलच. काय? मी आपलं नेहमीसारखं पहाटे उठलो आणि व्यायामाला चाललो होतो. बघा, हे चौकात बोर्ड, त्या चौकात बोर्ड, त्या चौकात बोर्ड. सकाळी मी बोर्ड मोजलं सुभाषराव, 50 बोर्ड, हे 51वा. कशाला एवढा खर्च करायचा रामभाऊ? तुम्ही म्हणलं का नाही साध्या पद्धतीने वाढदिवस करायचा आहे? आपण लोकांचं प्रेम होतो. लोकांनी पदर पैसे खर्चून हे बोर्ड लावले तर रामभाऊ ह्याच्यात 1 रुपया बी नाही. नाही बघा रामभाऊ लबाड बोल नको. असा कोण माजला नाही फोकाट प्रेम करायला. रक्कम दिली असणार तुम्हाला. मला रामभाऊ खोटं बोल नको. मित्र आहे माझा. नाही लय मारीन तुला. वाढदिवस झाले नाही रे सोन्या, मी नाही तुला खोटं पडत. पाटील, तुम्हाला ही खबर कुठनं कळली? मेहुणीचा फोन आला ना मला. होय, खरोशीच चिन्ह लोकांनी लावले तर. अरे हे उत्स्फूर्तपणे प्रेम वाया गेले. चांगलं नियोजन केलं आणि सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करतायत, यात आनंद आहे. आणि त्यात डिसिजन हे भारी घेतलं की वाढदिवस दिवसाच करून टाकायचा, रातचा वाद नको. सुभाषराव, ह्याची तारांबळ चालले राव. कशाला तुम्ही त्याला मोठ्या मोठ्या म्हणताय? खर्च करील, कर्ज काढून नाही करत. कर्ज काढू काढा रामभाऊ. माझा जीव तुटतो रामभाऊ. बर वेळ उजेडाचाच वाढदिवस साजरा करून घेऊ. 100%. बाळू, तुला भूक लागली का? मला लागली, पण मी घरी जाऊन इडला खातो. इडल्या नको, घरी चाल. 2 घोट दूध पे,
चल भाऊ कशाला लका हे काढतोय राव अहो बाळासाहेब, आमिरचं पोरग मला काल सांगत होतं ही बारक्या पोरांना असंच बोलवत्यात. चल घरी, तुला दूध प्यायला देतो. घरी नेतात आणि पोरांना चापाटत्यात. अरे तू द्यायला गेल्यावर चॉकलेट पाहिजे मग आमिरचं पोरग करडच पळत होतं त्या दिवशी. त्याला असं गलगुच घेतलंय. अहो पण रामभाऊ, आज तुमचा वाढदिवस आहे, नागपंचमी नाही. चला चला, तुम्हाला मी दोन गोट पाचतो. लवकरच वाढदिवस साजरा करायचा अंधारच्या आतच. दणकाच. हॅपी बर्थडे बरं का रामभाऊ. सरपंच, तुम्ही कुणी गावात येतोय ती घरं बांधतोय, त्याला परवानगी देताय ना? कसं परवानगी काय होते? परवानगी कुठे दिली मी? या अतिक्रमणवाल्याने नको नको केलंय. आयो संजू शेठ, इंटरनॅशनल पुढारी. तुम्ही तर म्हटला गावातला अतिक्रमण हटवायचं, वाढदिवस होऊन द्यायचं आणि बॅनर तर पडलं. परवानगी दिली नाही अजिबात. मी आपण सुद्धा नाही. आणि गावात किती लागले असतील बॅनर? 50 बोर्ड लागलेत. 50? मोजून आला तुम्ही? मोजून आले. 50 बोर्ड लागलेत. तेवढं मात्र काम केलं भारी बरं का? 51 आहे. 51? संजू शेठ, आपले त्यांनी काहीच होत नाही बरं का. तुम्ही मला काही म्हणा, आपलं नुसतं बोलण्यात दम आहे. बॅनर लावलं, वाढदिवसाच्या तयाऱ्या झाल्या, ह्यांचं फोटो लागलं, पप्प्या आपल्याला सांगाय आलता असं झालं, भाऊचा बर्थडे जोरात आहे. लागला का ना त्याचा फोटो? पप्प्याचा फोटो लागला, पण पप्प्याच्या फोटोनं बघा ना, त्याला बांधून आणल्यागत वाटतंय. म्हणजे पप्प्या आपल्याला एक निष्ठय. ह्यो बघा की कोळशीच्या खाणीत आणले का कसं दिसतोय. हा, त्याला मारलेला दिसतोय राव. पण हो सरपंच, ती जाऊ द्या, विनोदाचा भाग जाऊ द्या. ह्याची परवानगी काढली का? अजिबात परवानगी काढली नाही. हा बडेजाव पण आहे ना, मोडून काढला पाहिजे. आणि मोडून काढला पाहिजे. आणि नको काय करू. चला मग चला असं बघू आपण. चालेल का? चला ना, चला बघू. अहो केस बीस काहीतरी काय करायचं का नाही? संजू डोकं चालवा की. परवानगी नाही म्हटल्यानंतर पोलीस स्टेशनला आपण रितसर. पण संजू काय होते माहिती का, आपलं बी लावायला लागतात ना. सत्ता आपली आहे का? येडबिडा काय सर? पण तुम्ही सत्ता आपली असली तरी पण त्यांना विचारावं लागतं का? मी बॅनर लावू का? आमच्या शुभेच्छाचा बॅनर लावू का? हो का? सरपंच कोण आहे? मी. हा, मग ह्यांनी अनधिकृत बॅनर लावले ते. बरोबर. ह्यांचा चौकात वाढदिवस साजरा होणार आहे. ह्यांनी DJ सांगितले ते, परत फटाकडं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नृत्यांगना ती कोण रील कोण आहेत ती गावात येणार आहे. त्या ह्यांनी बोलावले त्या. बघा सरपंच, एवढं मोठं ह्यांचं नियोजन आहे. आणि तुम्ही राव काय सरपंच असून काय उपयोगाचं नाही बरं का. सरपंच, ही बॅनर केवढा मोठा आहे? बरोबर आहे. बारका एखादं पोरग इथनं खेळत गेलं आणि बॅनर वाऱ्याने पडला. घटना घडल्या तशा. अहो मरल येणं मग काय सांगतोय ते ऐका ना. बरं सांगा. ह्याच्यात गावलं पोरग, गावचा बोबा कोणाचा होणार? सरपंचांनी परवानगी दिली ती का पोलीस स्टेशन विचारणार? त्यापेक्षा आताच पोलीस स्टेशनला फोन करायचा. विना परवाना फ्लेक्स लागलेत, त्याची जबाबदारी आमची नाही. तलवारीनं केक संध्याकाळी मोठा केक कापणार आहे, तो बी तलवारीनं. आणि नृत्यांगना नाचायला आणल्यात, कुठं भांडणं होण्याची शक्यता आहे. दोन पार्टीत दुंबाळ युद्ध होईल. ही जबाबदारी तुमची. फोन करायचा. आणि ऐका, आपल्या समजा त्यांनी जरी आपल्यावर आरोप घ्यायचं म्हणलं तरी आपण डायरेक्ट जाऊन उभा राहायचं शुभेच्छा द्यायला. ऐका, काळजी करायची नाही. आता कोलनाडा घालू शकतो मी, पण तो इंटरनॅशनल पुढारी जर अंगावर आला तर अंगावर येणार नाही, काय नाही. केक कापायला मी तिथे राहणार, तुम्ही इकडे राहणार. असा केक कापायचा, असा चारायचा. आणि मग कशाला कळतंय? आपण सामील झाल्यावर त्यांना वाटणार ही विरोधक बी आपल्या बरोबरच आहेत. 100%. कुणी काडी लावली त्यांना काय कळतंय सरपंच? हो का? खडा तर हाणायचा, पण मारल्याला बी कळला नाही पाहिजे असा हाणायचा. आणि लागला तर पाहिजे. करू तसंच. खडं हाणायला राव माझ्यासारखा माणूस असल्यावर खडं बराबर हाणतो. गणा कसं काय रामभाऊचा रुबाब? लय एकच नंबर. कसं काय अख्ख्या दिसतोय? गाव एकच नंबर. आहेत का वहिनी? हे काय ते त्या अरे काम चाललंय का? बोला की भाऊजी. वा 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 वहिनी साहेब, हा बोला. काय झालं? आज माझा वाढदिवस. वाढदिवस म्हणलं घरोघरी जाऊन आशीर्वाद घ्यावा. हो देणार की सगळ्याला, सगळी देणार तुम्हाला आशीर्वाद गोरगरीब. काम किती भावचं सुपर आहे तुम्हाला माहिती आहे ना. हो आहे की. या निमित्ताने म्हणलं घरोघरी जाऊन माता भगिनींचा आशीर्वाद घ्यावा. गणा कर मदत वहिनींना. चल वहिनी साहेब, हे 500 राहू द्या, करा आईश. आईस कशी करायची? अजून 250 मिळाले नाहीत म्हणले. 500 आईस कशी व्हायची? आता गोरगरिबांना आम्हाला, आम्ही कष्ट केलेले, काम केलेले, आम्हाला 500 कसं काय बघायचं? अजून माझे 250 रुपये यायचे ते. वहिनी मी मनाने, माझ्या मनाने देतोय माता भगिनी खुश व्हावं म्हणून 500. तुम्ही 250 रुपये का मागताय अजून? मग काय, मी काम केलेले, कष्ट केलेले, 2-3 दिवस कष्ट केलेत. 500 मी घरातल्यांना विचारले, काय सांगायचं? मी 500 कसं सांगणार? मला अजून 250 दिला तुम्ही. कोणाच्यात काम केलं तुम्ही? मी केलं की तुमच्यातच केले काम. आता का ना
हे आपल्या केलंय काम. खुरपायला होत्या का हे खुरपायला आपल्या? होते की 2-3 खुरपा दिवस होत्या होते 3 दिवस खुरपायला. आपल्याकडे मग ह्यांचा पगार नाही दिला होय? भाऊ त्या बड्डेच्या धामधुमीत पगार गेला खर्चून. आता ही म्हणजे बघितलं का, सामाजिक काम करायला गेलो हे अंगलट आलं. पैसे ठेवून आहे गोरगरिबाचं, देऊन टाक पैसे. अजून दे की पैसे. बड्डे झाल्या दिला चालतील का? आता नाही, दे. आत्ताच द्या मला पैसे आत्ताच गावभर पाहिजे. करताल वहिनी. वहिनी हं. पगाराचं 750 हं. अधिक तुम्हाला 250. हो आयुष करा. हो. हा? आणि गावात सांगा सगळ्याला सांगणार की गावात गरगोरी मधला पैसे वाटले त्यांनी. आशीर्वाद द्या मला. आशीर्वाद तुम्हाला द्या. वा 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 चल चल. मला बी आशीर्वाद द्या. मी बी पुढच्या 25 सरपंच होतोय. हो. आशीर्वाद. आलो आलो. माझं डोकं आता तापले राव. मग माझं डोकं गरम झालंय तर काय हे बघा बोर्ड बघा किती दाट बोर्ड लागले. आता मात्र का हे माणूस का आता राहिलेली 5 एकर ठेवत नाही वाटतं. सरपंच सरपंच तुमचं डोकं नाही चालणार, माझं चालवावं लागेल आता. तुझं डोकं चालवावं लागणार आहे. फोन काढा पाहिजे आता. एक काम करा, तुम्ही फोन करा आणि काय करायचं ना मी बघतो. संजू तू फोन कर फोन लवकर. 3 महिने झाले ह्याच्यावर रिचार्ज नाही. काय तू सदस्य का कोण आहे रे? अहो अति सामान्य सदस्य आहे मी. तुम्ही फोन करा पाठदिशी. चेअरमन तुम्ही करा फोन. चला. नाही नाही सरपंच तुम्ही ना आम्हाला कसं हो? सरपंच माझा ऐका तुम्ही फोन करा. हा 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 नाही त्याला सानप साहेबाला करा. करतो. विना परवाना बोर्ड लागलेत म्हणाव. 50 ते 60 बोर्ड लागलेत. काय झालं? जबाबदारी आमची नाही. हा साहेब नेवशे सरपंच बोलतो कमळेश्वरवरून. काय झालंय माहिती का, ह्या रामभाऊनी काय केलंय माहिती का, सगळ्या गावात चौकात चौकात बोर्ड लावलेत आणि वाढदिवसाची आणि मध्ये आधी कुठेही लावलेत. अच्छा वाहतुकीचा अडचण होतोय. अहो थोड्या वेळाने गावात डीजे वाजणार आहे विना परवाना. हा साहेब बाया नाचणार आहेत. तलवारीने केक कापला जाणार आहे आणि बाया नाचवले जाणार आहेत. काय चाललंय काय? अहो कायदा सुव्यवस्थित आहे त्यामुळे काय वैताग आलाय मला. मला बी विचारलं नाही. परवानगी दिली नव्हती साहेब परवानगी सुद्धा घेतली नाही त्यांनी. हा हा तुम्ही या. काय तिथं येऊ वादावादी होईना रक्तपात झाला तर 100% ही जबाबदारी माझ्या होईल हो. तुम्ही या. ए, हा बरोबर. हा आमच्या आम्ही म्हणू नका. एकटंच आहे मी म्हणा. हा या साहेब मी आहे तुम्हाला भेटतो साहेब. या या नाही तुम्हाला काय कार्यक्रम. हो 100% कार्यक्रम लावला. बायकोचा फोन आलाय. थांबा करून बघतो काय म्हणती या. सोडती तू काय म्हणला? बंद कर. मागाशी काय बोलला? संजू शेट्टी रिचार्ज संपला होता ना. काय बोलला तू? अहो मगाशी टाकला असेल बायकोनी. मी सकाळ फोन उचलला ना. अरे सोड जरा तोफाच्या तोंडाला मला द्यायचं सोड. चला सरपंच असू द्या. चला. पूजा बचाव. थांबा. अहो उद्योगपती आहे तुम्ही, तुम्हाला वाजवतच नेलं पाहिजे. भावाचा बड्डे माझा काळजाचा तुकडा रबाचा बड्डे. राम राम मंडळी. राम राम सुनबाई. राम राम. हे अध्यक्षाच्या आणलाय घरनं. वहिनी देत नव्हते आपण भांडलो. वहिनी बर सोर ना वहिनी बर. तर राम राम सुनबाई. राम राम. सेलिब्रेट
सेलिब्रिटी आहे का? राम राम. हे आमच्या गावचे मोठे उद्योगपती इथं बाळू काका. हा पहिल्याला उद्योगपती होतो, परत पती उद्योग झालो, परत आता माझा खारी पावपटाचा मोठा व्यवसाय आहे. आणि या व्यवसायाच्या निमित्ताने मी माझा इंटरनॅशनल रामभाऊ जगताप आणि माझ्या गणा हे सगळे त्याचे मित्रपरिवार, माझ्या सीमावहिनीले अण्णा काळजाचा तुकडा, या सुनबाई नमस्कार, सेलिब्रिटी ताई नमस्कार, आणि माझ्या रामभाऊला उदंड उदंड आयुष्य लावा आणि जगातला एक नंबरचा माझा मित्र रामभाऊ जगताप आणि त्याच्या काय तुम्ही काही लय मनाव घेऊ नका. ते सुनबाई का म्हणतात माझी बायको तुमच्यासारखी दिसते. गाना स्वतःला का नाही बोलवलं? म्हणजे उद्या येते म्हणजे उद्या परीक्षा. हो अशा वाढदिवसाला मी माझ्या करून आणि तमाम जगाच्या करून माझ्या रमाला कुठे कुठे काढत पड नको राबा. हे काय वहिनी बी नाही वय मी काढत पड नको, मला त्रास होतो. जगात करून माझ्या कळलं की सगळं रमाला वाढदिवसाचा कोटी कोटी शुभेच्छा. बाळू काका अरे गॉगलच पाहिजे होता, चिकन दिसतात बाळू काका. हाय की अरे माझ्या मित्राच्या वाईट दिवसासाठी मी काही करणार. मस्त कर नको. आणि अशा ठिकाणी आमच्या मित्राला वाईट दिवसाच्या शुभेच्छा गावातली कपटी लोक या ठिकाणी आले आहेत. आणि आज आनंदाचा क्षण आहे बाळू. दाजी नाही बहिणच मेले तर दाजी मेला. अरे बरं बहिण तर मेल्या पण तुमच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ. कपटी हातात हात देऊ नको कपटी दे. हो सुंदर नियोजन बरं का. हॅपी बर्थडे. तर मित्र बंधू आहात साहेब लांब थांबा तिकडं कोपऱ्यात जरा. बाळू काका राजकारण ए शर्मान अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ दे की राव. भाऊ ही जनता तुमचं भाषण ऐकायला आतुर झाली. तुमच्या भाषणाने ह्यांना मंत्रमुक्त करून टाका. मी बोलणार आहे 4 तास नंतर मला बोली दे थोडं. माझं बोलून झालं की 5 तास आभार मान. भाव किती राव उशीर होतो. मी नंतर बोलू का मग? लगेच लगेच करा सुरुवात. हॅपी बर्थडे टू ए तंट्या. आता शिकायला रे लाज आहे का मित्र आहे का? वाढदिवसाला मी ही कोट घालून येणार होतो, बायकोला भांडून घेऊन आलाय वही. वहिनी मला म्हणलं माणूस असे कपडे घातले की दुसऱ्या बायकाची शायनिंग मारतो म्हणून मला हे ब्लेझर दिलं. अरे हा महत्वाचा विषय. हो असू द्या बाळासाहेब, चांगलं दिसत आहे. बरं रामभाऊ वाढदिवस आपल्याला घरी करावा लागेल. का? पोलीस स्टेशनवरून सानप साहेबांचा फोन आलता. येतात का ते? अहो गावातल्या कोणीतरी तक्रार केली. रामभाऊनी गावात 70 बॅनर लावल्यात, तसंच चौकात केक कापणार आहेत, नाचणाऱ्या नृत्यांगण आणल्यात, केक तलवारीनं कापणार आहेत, डोकी फुटत्याल, खून पडत्याल. अध्यक्ष कोणी कंप्लेंट केली म्हणजे आम्हाला माहित नाही वय. ह्याचा शिवाय कोण कंप्लेंट करणार आहे ती ह्यांना बघावतो वय. नीट बोलायचं घरी निघायचं. बोलू द्या 1 मिनिट. सोडणार नाही. बाळू गप फाडून थांबा ना. नाही ना. रामभाऊ तुम्ही परवानगी एकतर घेतली नाही. माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. सुभाषराव इंटरनॅशनल आहे. गपके बाळू. अहो मित्र असला म्हणून काय झालं, परवानगी घेतली नाही पोलीस स्टेशनची. मग माझा तंटा मुक्तीचा अध्यक्ष आहे. पाटील हे गावचा ते पण आहे तिथं. आणि त्यांच्यावर संशय घेऊ नको गाना. जर त्यांच्या मनात काय असतं हितपर्यंत आले असते का शुभेच्छा द्यायला. थांबा, एक मिनिट सोबत मला बोलू द्या. कसं आहे माझा वाढदिवस साजरा करायला अख्खं गाव आले. मी सेलिब्रिटी पाहुणे बोलवलेले आहेत. आमच्या विरोधात कव्हाना ते आलेले आहेत. पण सुभाषराव कोण गावात परवानगी घेत अशा कार्यक्रमाला? कोणीही घेत नाही. आपण काय वाईट करतोय का? हे चांगली कलाकार माणसं आणलेले आहेत. गाण्याने पुढे होऊन सगळ्यांना दान धर्म केलेला आहे. माझा बाळू नटून थटून आला. 4 तास बोलणार रे मी. आणि थोडस काय म्हटलं की लगेच गाणं म्हणला की विरोधकांचं काम असेल.
लगेच तुम्ही म्हणा ए देवट्या बघू का तुझ्याकडे ह्याच्यावर मला खात्री हे काम तुमचंच आहे तलवार काय असतील ती दाखवतो शुभेच्छा मी द्यायला जमत्यात आणि आम्हाला श्रद्धांजली बी वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला तू उगत राहणार नको काय तुम्हाला बघू आता फोन करेन आणि 200 पोरांना खलास करेन. कोणाला खलास करता 200 पोरांची ताकद माझ्या एकट्याच्या अंगात आहे. मी एकटाच करणार. चला इकडे रामभाऊ पटकन 2 मिनिटात केक शांततेत कापायचा आणि घराकडे आपापल्या जायचं. नकली चाकू बघितला तरी पळून गेला घरी तलवार आणलं तर काय होणार बेकड्यांनो. 2 मिनिटं अहो ही समाज सकाळपासून तुमच्यासाठी चाललाय. 2 मिनिटाचं भाषण करू पटकन. 2 मिनिटं या ठिकाणी वाद घालायचं नाही अजिबात कोणी. केक कापला की आपापल्या घरी जायचं सगळ्यांनी. रामपुरी काढून मी 200 पोर आणेन. आणा जा जागे आणा. कुठं इथं जागा करा. माझ्या सासऱ्यान देखता बायको देखता सेलिब्रिटी पाहुणे देखता अपमान चालला. तू काय करत कापून टाकेन मी. थांबा केक कापायचा शुभ कार्याला अजिबात. अहो सकाळपासून उन्हात थांबलेत लोक. ऐका बाहेरचे पाहुणे बाहेरचे आले. मी ना सुभाषराव मी बोक्सून टाकेन मी एक एक. सुभाषराव 1 मिनिट मी विनंती करतो आधी त्यांना थोडं थोडं मारून का अजिबात नाही. पहिल्यांदा केक अरे बघताय काय घुसून हाणून एक शब्द बोल. एक शब्द बोलायचं नाही. तुम्ही काय करत अध्यक्ष सांगतात ते ऐक कळत नाही का तुम्हाला अध्यक्ष सांगतात ते कळतं का नाही तुम्हाला. आमिर पोलिसांनी सांगितले तोंड उघडा लावू नका. माझ्याकडे बंदूक आहे मी कुठे बंदूक आहे ना तुमची. थांबा 1 मिनिट नंतर केक कापू. त्यांना मारून या मारून या. तुमचं तुम्ही बघा की मारा मारत सारखं बुक्षीनं कापून टाकीन. मी नाही पोरं पोरं बोलवीन. का वाढदिवस म्हणजे शुभ कार्य. एक तर घरी व्हायला पाहिजे होता वाढदिवस. एवढं आम्ही नियोजन केलं ती सगळं असं माणूस दरवेळेला माघार घेतोय. रामभाऊ चला मी आता गप का बसलो माहितीये का तुमच्या जन्मदिवसा दिवशी मरण देत नको म्हणून. आणि शांत चला चला कार्यक्रम झालेला आहे. राम राम मंडळी चला. कुठं झाला काय केलं ही कशाला लगे उचलून खाल्ला. मी रामभाऊला चालत होतो. माझ्या तोंडात कुठं घातलाय. हा चला आपापल्या घरी सगळ्यांनी चला. माझ्या घरी इडली सांबार केलाय सगळ्यांना जेवण. बायकोन तुम्हीच खा. हे उचला पोरांनो वाद नको. घ्या घरी चला पाहुणे मंडळी चला. मी कापून काढेन. पोलीस येते ती गाडी. थांबा की कापून टाकणार. सगळा दुचळा करून टाकला सगळा कार्यक्रमाचा आहे. काय लागा बड्डेचा एवढा विचार केला तर सगळं धुळात गेलं. खर्च पाण्यात गेला सगळा. मग काय तर नियोजन असं ऐका तुम्ही जा सगळे आपापल्या घरी. आता पैसे कोण द्यायचं काय म्हणला होता. बड्डे झाले पैसे देतो एवढं 5-50 फ्लॅक्स लावलेलं 35,000 रुपये झालेत. माझ्या घरी 45 पैसे देऊन टाकते. दमानी बोल दमानी बोल. दमानी बोल म्हणजे 2 मिनिटं उद्या थांब की. मी काय म्हणतो ती बॅनरच राहते ती काय आपण उद्याची उद्या ऍडजस्ट करू. आरपती सेलिब्रिटी आले त्यांचं पैशाचं काय. आम्ही सेलिब्रिटी 10 मिनिटात मी फटाकड्यात पैसे देतो म्हणून आणले. फटाकडे तू यायला आहे काय आधी ती पैसे देऊन टाक बाबा तू. अरे दे तू. अरे तुम्ही लोक जवळची लोक असून सुद्धा तुम्ही एवढं करताय. अरे माझ्या घरी भांडण लागतील बाबा. ते फ्लॅक्स वाला माझ्या घरी येईल. येऊ दे की गाणं आहे की येऊ दे माझ्या काय. माझं नाव ऐक भाऊचा मूड आता खराब आहे. आता लगेच पैसे मागू शकत नाही मी. थांबा ऐक गाणं त्या पोरी माझ्या मी आणलेला का त्यांचे पैसे ते गाणं. नाही त्यांचं द्यावंच लागेल. नाही ती द्यावंच लागेल त्यांचं. असू दे. किती पैसे त्यांचं. 20,000 रुपये 40,000 रुपये त्यांचं. हे छोट्या
तू काय म्हणला फक्त वाट खर्च येतील म्हणून हा काय लागा आणि मग 40,000 रुपये म्हणलं 40 अरे छोट्या इतकी असते वाट खर्च एकतर महिन्याला अर्ध तिकीट आहे की र हे तर याला किती पैसे गेलं ते काय एसटी नाल्यात वय मग एसीच्या गाडीत आली एसीच्या गाडीनं एसीच्या गाडीत अरे लाख रुपये घेते ती आपल्या खात्यात त्यांनी 20,000 रुपये घेते ती येडा झाला का काय तू बडबड घेत काय करू नको बरं का ना ए. माझ्या आबरू घालू नको इथं अरे माझ्या आबरू म्हणजे Celebrity जाऊ दिला का ती पैसे देऊ ए उज्या हे जो काय रूम मध्येच अर्धी उद्या केला बघा, मी मरस्तोर मारी ना कोचळी माझ्या घरी लागा सेलिब्रिटी मागासपासून म्हणते की पैसा आमचं कधी देताय पैसा आमचं कधी देताय त्यांचं मिठो पहिल्यांदा अरे पण नाही अरे मिठो प्लीज तू महाराज तू का कुठं अरे स्वस्त भेटले आपल्याला काका, आमचं भाऊ बी जातात की रे बाहेर सेलिब्रिटी म्हणून रुपया सुद्धा कोणी देत नाही काय लागलं तुमच्या अख्ख्या गावात चेक झाली की सगळे हात करतो त्या पुरीला अरे इथं माझा पदरचा 20,000 खर्च झाला मी रुपये मागितला का त्याला अरे बुवा तू कशाला एवढा मोठा नाही मी मागतोय त्याला पैसे. दमानी बोल तुझी आधी सेलिब्रिटीचं द्या मग उद्या तुमचं बरं ऐका ना तू देतोय का भाऊकडे घेऊन जाऊ त्यांना नको नको मी बोलतो अरे भाऊकडे घेऊन जाऊ की चला मी बाबला मागू का अरे गप ना मी मिटावतो की चल नमस्ते किती उशीर नमस्कार तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवलीत तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद म्हणतो आता काय आहे माहिती आहे का तुम्ही व्हा पुढं मी तुम्हाला फोन पे करतो हा अहो पुढे होण्यापेक्षा आमच्याकडे वेळ आहे अजून बऱ्यापैकी थांबतो आम्ही पुढे होसपर्यंत 10 मिनिटं जातील ना हो 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 10 मिनिटाचा वेळ आहे माझ्याकडे नाही तुमचा तुम्हाला बी कसं टायमिंग नसतो ना म्हणून म्हटलं आपलं पुढे गेला असता आमच्याकडे टाइम आहे थांबायला मग अशी तुम्हाला ती बळो काका सुनबाई म्हणत होतं ना त्यांची काय चूक नाही बरं का माझी बायको ठेवतो तुमच्यासारखी दिसते ऐकी का ना असलं काय बोलू नको आधी पैसे दे यांचं माझ्या आपण नको गाना पैसे दे गाना माझी सेम अशी दिसते बरं का तुझी बायको तुला सगळ्यांसारखीच दिसते तसं काय नाही त्यांना भरपूर वेळ आहे पण मला कसलाच वेळ नाही पैसे देऊन टाका हा ती कशाला एवढी करतो अरे घरी बांधणं लागते लागा आम्ही माझ्या घरी अरे 35-40,000 रुपये झाले नुसतं बॅनर अरे काय रे तुझं मागासपासून बघ तू पैसे दे एकतर ह्यांनाच पैसे नाही द्यायला तुला कुठं देऊ रे तुला द्यायला येईल म्हणतो ना उद्या चला मग काय सांगत तुम्ही आणि काय हो तुमची बायको माझ्यासारखी दिसते का ह्यांची बायको हिच्यासारखी दिसते आम्हाला ह्याच्याशी काही घेणदेण नाहीये आम्हाला आमचे पैसे पाहिजेत अहो तसं नाही ताई माझा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता आता तुम्हाला बायको दिसली होती आणि आता ताई लगेच ओ ताई थांबा तुमचे पैसे देतो तुम्ही नका टेन्शन घेऊ घ्या ना जपायला भाऊकडे पैसे घेऊन येऊ त्याचा भाऊ लाख मारू का काय मला मुड गेलाय सगळा माझ्या रामभाऊच्या वाढदिवसाला दिखाना घातला पोलिसाचं घातलं अरे बळू का जरा दमाने बोला लाखो लोक घरात जेवतात आहोत पाचच लोक होते 8 पण लोक नव्हते लाखो लोक कुठून आली काय चाललाय काय तुमचा बाळू काका विषय पैसे मागते सेलिब्रिटी कसे विषय गंभीर झालाय पैसे देऊन आणले नाहीत पैसे द्यायला मग मी मिटावतो घे मी मिटावतो हे उद्योगपती सुनबाई नमस्ते मग तुम्ही आमचे पैसे द्या हा अहो शेठ तुम्ही तरी आमच्या पैशांची सोय लावा ना मग कसला शेठ अरे कशाचा शेठ मीच खारी बटर एकूण दिवस काढतोय माझ्याकडे रुपयाला 20 रुपयाचा फुगा पिलोय माझ्याकडे कटरला पैसे नव्हतं म्हणून तुम्ही तर कोटबीट घालून आलाय शेठ सारखे दिसताय तुम्ही एखाद्या मोठ्या बिझनेसमॅन सारखे दिसताय अहो बाहेरची लोक आल्यावर अशी शायनिंग मारायची असते दमा तुमची काय अडचण आहे मला सांगा सेलिब्रिटी म्हणून बोलवलं आमचं पेमेंट सुद्धा ऍडव्हान्स दिलं नाही आम्ही पेमेंट ऍडव्हान्स घेतल्याशिवाय येत पण नाही पण ह्या लोकांच्या विश्वासावरती आम्ही आलो इथं नंतर हे लोक पैसे द्यायला नाही म्हणतात आमच्या विश्वासावर तुमची काही गैरसोय नाही मी काय झाले माझा ऐका माझ्या रडू नको तर काय करू हे रामनाला तर कळलं तर लय मारेल मला अहो बाळगा माझी फसवणूक झाली या छोट्याने माझी फसवणूक केली मला म्हणला वाट खर्ची पुरतं पैसे दे म्हणला मी सेलिब्रिटी घेऊन येतो आणि हे आल्या मला म्हणतोय 20,000 रुपये दे आता मी कुठलं देऊ सांगा बरं अरे बावळ्या तो विचारायचं नसतोय वाट खर्ची किती असते ते अरे ह्या गावात जर वाढदिवसाला बोलून सेलिब्रिटीवर अन्याय होतो अरे महिलांचा अन्याय पाय पडतो अरे कुठून पैसा देऊन टाक पैसा देऊन टाक अरे महिलांना या गावात सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही वहिनी सुभाषराव
हे लेकर लांब आले ते या गाण्याने काय केलंय ह्यांना पैशावर ठरवून आणलं ह्यांचं 40,000 रुपये ठरवल्यात आणि ह्यांना पैशाची व्यवस्था काय पण करून गबाया. हो रामभाऊ, अहो त्यांनी सांगितलं ना त्या काहीतरी व्याख्यान ऐकून आले ते पोरी म्हणून. काय संबंध आहे प्रोफेशनल आहे त्या पोरी. आणि मग फ्लेक्सर म्हणले स्वयंप्रेरणेने लावले त्या. लबाड बोललं घराक. ए बाळो मला खरंच माहित नाही एक ना कार खोटं बोला अहो, काय नाही काय झालं माहिती का भाऊ, ही पोरं म्हणली की सेलिब्रिटी आणू आणि भाऊच्या नावाचं सेल करू म्हणले, सगळीकडे चर्चा होईल गाजा होईल. आणि ह्यालाच लय बोलू नको जरा जरा, ह्यालाच म्हणायचं मोठेपणा आणि 4 माणसात जोड्याने हाना. ऐका रामभाऊ, काय फ्लेक्सचं पण 40,000 रुपये 35,000 रुपये 35,000 आणि हे 40,000 किती झालं? अहो जवळजवळ 75,000 रुपये झाले. फटाकड्याचं पण राहिले ते. फटाकड्याचं किती? 30,000 लाखावर गेला खेळला का 1,05,000. बरं आता मी तुमच्या प्रेमापुटीच केलं सगळं. आपला कालवा नंतर करू, लेकरांना नको आपली आपल्या पुरी सारख्या त्या बाळांना घरात नाही जेवाय घाल, ह्यांचा सगळा मान सन्मान कर. शिमा घरातले पैसे दे ह्यांचे बागून टाक. आणि तुला सूचना आहे पुतण्याला उतावळ्या गाड्या रामभाऊ या आबरू घालवर कुठेतरी. अरे हो वाढदिवस झाला का गाडदिवस झाला? जा ह्यांना जेवायला घाला. झाले बाळांना जा. हातालदार नको. नाही नाही या ताई. जा लवकर जा. नालायकांनो, अरे कलाकारांचा मान राखाय शिका ना, आदर राखाय शिका. फुकट बोलावताय काय? अरे तुम्ही असं पैसे बुडवता ना त्याच्यामुळे अक्षरशः बदनाम होतात. अरे ह्या तुमच्या असल्या फुकट्यापणामुळे कलाकार येत नाहीत, धजवत नाहीत. सरपंच तुम्ही माझ्या दारात का आला? तुमच्या माहितीसाठी सांगतो, अख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती, गावचा पुरा करण्यासाठी 35 एकर विकली. त्यांची ही व्यावला जाई राहिला 5 एकर फुकेन नादच पुरा करेल. कुणाला गाव धावून राजकारण करता काय? रामभाऊ राजकारण जर करत असतो तर तुमच्या दारात आलो नसतो. कशाला आलाय मग कशाला पोलिसांना फोन केला? मी कुठे सांगितलंय संजू म्हणला फोन करा? मी सांगितलं नाही, तुम्हाला शुभेच्छा देतो. म्हणजे संजूच्या सांगण्यावरून तुम्ही फोन केलाय बे? हो. हे सगळी दुनिया सुधारेल पण संजय मेंबर काय सुधारायचा? संजय मेंबर सुधारायचं नाही, कशाला तिथं फाडीन तोडीन कापीन म्हणत होता भोगशीन. हा पोरांच्या समोर काय पोरांना भडकावताय काय? माझा रामभाऊ राव काळजाचा जोडीदार आहे राव. आणि मग त्याच्या वाढदिवसाला काय इकणं नाही चांगले राव. सुभाषराव त्या संजय मेंबरला ह्यांनी मध्ये रेटला होता ना, तीच बरोबर आहे. बाळ्या अजून एकदा ह्यांना काडी वाढायची. काय घडल ती घडल. ऐका पण ह्यात एक लक्षात ठेवा, वाढदिवस दुसऱ्याचा कसा झाला हे बघण्यापेक्षा आपल्या ऐपतीप्रमाणे वाढदिवस केला पाहिजे. परस्पर उद्योग वाढवताय, लाज वाटाय पाहिजे. 1,00,000-1,50,000 लाखाला मी म्हणलोय 50 बॅनर लावा, फटाकडे वाजवा, रस्त्यावर करा. कुत्र्या तू म्हणला सगळं प्रेमापुटी चाललंय माझ्या. कोण कोणा फुकाट प्रेम करा मानला नाही. आमचं बारकं कुत्र आहे ना, त्यांनी सांगितलंय. आणि इकडेचे कुत्रे तुझ्यासारखे होते ना, त्यांनी बुबू केलं. हातात पाडेन. ऐका रामभाऊ, आज शुभ दिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि वादविवाद काय आज करू नका. तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक आभाळ हार्दिक शुभेच्छा. जुग जुग जिओ. जावा जावा नाही जेवण करून जा. माझ्या घरी इडली सांबार बनव. असू दे चल. पोलीस आल्यात घरी. कुठं? चला नाही आलं चला. We'll be right back.